सर्वांना जय महाराष्ट्र. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनातर्फे जे महाराष्ट्र शासनाचं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग जे आहे, याच्या मार्फत एक योजना आलेली आहे, जी म्हणजे मुख्यमंत्री वयश्री योजना आहे. याच्या अंतर्गत जे लाभार्थी असतील त्यांना डीबीटीद्वारे म्हणजे त्यांच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये ₹3000 प्रतिमाह येणार आहेत. तर त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. याच्यामध्ये मी तुम्हाला हा अर्ज कसा करायचा आहे, तुम्हाला पैसे कसे भेटतील या सगळ्यांची तुम्हाला माहिती देणार आहे. तर बघा, हा 6 फेब्रुवारीचा जी-आर आहे. हा लेटेस्ट जी-आर आहे, त्याच्यानुसार आहे. तर त्याच्यानुसार यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र राज्याची एकूण लोकसंख्या जी आहे त्यावेळेची 11.24 कोटी इतकी आहे. त्यापैकी जर बघितलं तर 65 वर्षावरील व्यक्ती जी आहेत ती 10 ते 12% असणार आहेत. म्हणजे जवळपास ते 1.25 ते 1.50 कोटी एवढी व्यक्ती ह्या असणार आहेत. आणि या ज्या ज्येष्ठ नागरिक आहेत यांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सामना करायला लागतो. त्याच्यानंतरनं तीच बाब एकत्रित घेऊन काय केलं होतं की केंद्र सरकारने जे DRD वरच्या हे आहेत त्याच्यामध्ये दिव्यांग असतील, त्याच्यानंतरनं दुर्ग्रस्त ज्येष्ठ नागरिक असतील, ज्यांना अपंगत्व वगैरे असेल, याच्यानुसार काय केलं की त्यांना शारीरिक अक्षमतेनुसार काय केलं की जे साधने असतील, उपकरणे असतील याची पुरवण्यासाठी वयोश्री योजना सुरू केली आहे. आता याच्यामध्ये जर बघा तर ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्याच्यासाठी काय केलं की त्यांच्या जे काही असेल म्हणजे त्यांच्यात मनस्वास्थ्य केंद्र असतील, उपचार असतील, या सगळ्यांसाठी काय केलं की यांना ₹3000 हे मुख्यमंत्री वयश्री योजनेमध्ये दिले जातात. आता बघा, ही शासन निर्णय आहे. याच्यामध्ये काय केले जातात की 65 वर्षावरील हे जे आहेत जे वयोवृद्ध व्यक्ती आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना ₹3000 महिना देण्यात येणार आहे. आता याच्यामध्ये यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की याचं उद्दिष्ट काय असणार आहे आणि डीबीटीद्वारे एक एक रकमी म्हणजे तुम्हाला ॲट अ टाइम काय केलं की ₹3000 दिले जाणार आहेत. तुमच्या डायरेक्ट खात्यामध्ये डीबीटीद्वारे ₹3000 दिले जाणार आहेत. आता याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता की बघा, सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता अधिक दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरण खरेदी करता येतील. उदाहरणार्थ ते चष्मे खरेदी करू शकता, त्याच्यानंतर श्रवण यंत्र म्हणजे कानाचं असेल, त्याच्यानंतर ट्रायपॉड, त्याच्यानंतर स्टिक व्हीलचेअर असेल, त्याच्यानंतर फोल्डिंग वॉकर असेल, कमोड खुर्ची असेल, नी ब्रेस्ट असेल, त्याच्यानंतरनं लंबर बेल्ट असेल, सर्व्हायकल कॉलर असेल, याची काय करू शकता की उदाहरणार्थ खरेदी करण्यासाठी हे पैसे दिले असेल. त्याच्यानंतरनं ते योगामध्ये योगोपचार केंद्रामध्ये जाऊ शकतात. मनस्वास्थ्य केंद्र, मनशक्ती केंद्र याच्यामध्ये तुम्ही सहभागी होत आहे. आता याच्यात काय करण्यात येईल, तुम्हाला शासनातर्फे 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देणार आहे. त्याच्यामुळे त्यांना ₹3000 महिना प्रत्येक याच्यात देणार आहे. आता याच्यामध्ये त्यांना काय करण्यात येणार आहे की बघा, माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेअंतर्गत काय करणार की ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण आणि स्क्रीनिंग घरोघरी करण्यात येते. आता याच्यामध्ये काय करलं की त्याच्यानुसार काय केलं जातं की याला ज्येष्ठ नागरिकांना जाऊन काय केलं की चेक केलं जातं त्यांच्या ज्या हे आहेत प्रवास म्हणजे लाभार्थ्याला तपासणी, प्रवास, त्याच्यानंतर अल्पोपहार, कार्यालयीन खर्च, पात्र लाभार्थ्यांची नोंदणी, यादी, दस्तावेज हाताळणे, कागदपत्र तपासणी याचा डीबीटीद्वारे म्हणजे तुमच्या डायरेक्ट अकाउंटवरती येणार आहे. तसेच लाभार्थी पात्र प्रमाणपत्र वाटण्यासाठी प्रत्येक लाभार्थी ₹200 खर्च अपेक्षित आहे. याच्यानंतर आता हे बाकीच्या दिले आता हे कोण पाहतं, तर महानगरपालिका स्तरीयवरती अध्यक्ष आयुक्त असतात आणि सदस्य वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका बाल विकास अधिकारी असतात आणि सचिव जे असतात सहाय्यक आयुक्त समाज कल्याणचे असतील. जिल्हास्तरीयवर जिल्हाधिकारी असतील, सह अध्यक्ष जे असतील, मुख्य अधिकारी असतील, त्याच्यानंतर जिल्हा परिषद असणार आहे, जिल्हा परिषदेचे. त्याच्यानंतर ही जिल्हास्तरीय हे दिलेले आहे. त्या पात्रतेचे निकष बघूयात आपण. तर तुम्हाला जर बघा तर याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला 65 वर्ष कंप्लीट झालेले पाहिजे. त्याच्यानंतर आधार कार्ड तुमच्याकडे असलं पाहिजे. लक्षात घ्या की आधार कार्ड तुमच्याकडे असलं पाहिजे. त्याच्यानंतर लाभार्थीसाठी तुम्हाला काय करायला की बीपीएल कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमामध्ये की इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजनेअंतर्गत त्यांना कोणतीही मदत असल्याचा पुरावा असू शकतो. त्याच्यानंतर उत्पन्नाची मर्यादा आहे त्यांचे 2 लाखाच्या आत असावे. त्याच्यानंतर सदर व्यक्तीच्या मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थाकडून कुठले लाभ घेतलेले नसावे त्यांनी. तर हे त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यानंतर कागदपत्र कोणती लागणार आहेत, तर आधार कार्ड, मतदान कार्ड लागेल, राष्ट्रीयकृत बँकेचे झेरॉक्स लागणार आहे, पासपोर्ट साईज फोटो लागेल, सेल्फ डिक्लेरेशन लागणार आहे आणि ओळख पत्रवण्यासाठी एखादं प्रमाणपत्र लागणार आहे. आता तुम्हाला मी याची फॉर्म कसा भरायचा त्याची माहिती देणार आहे. तर हा फॉर्म आहे
हा फॉर्म आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला याच्यात काय करायचं की तुम्हाला फोटो लावायचा आहे, तुमचं पूर्ण नाव, तुमचा पत्ता द्यायचा आहे, त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, त्याच्यानंतर इथं जन्मतारीख, त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर, त्याच्यानंतर स्त्री किंवा पुरुष आहे त्याच्यावरती टिक करायचे आहे, तुमची जात प्रवर्ग लिहायचा आहे, उत्पन्न वार्षिक उत्पन्न किती आहे ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर ना तुमची जे हे आहे रेशन कार्ड त्याचा नंबर लिहायचा आहे. बँकेच्या अर्जदारात म्हणजे तुम्ही बँकेत तुमचं नाव आहे त्यांचं नाव लिहायचं आहे, बँकेचे नाव SBI वगैरे कोण असेल ते, पूर्ण पत्ता लिहायचा कोणती आहे ती, त्याच्यानंतर शाखा कोणती आहे, ब्रँच कोणती आहे, खाते नंबर लिहायचा आहे, IFSC कोड लिहायचा आहे. त्याच्यानंतर कागदपत्र बघा. आता तुम्ही आधार कार्ड जोडला असेल तर येस करा, इथे हे येस करा. त्याच्यानंतर झेरॉक्स असेल येस करा. त्याच्यानंतर पासपोर्ट साईज फोटो 2 येस करा. त्याच्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन जे खाली आहे ते येस करा. समकक्ष योजनेमध्ये 3 वर्षात तुम्ही कुठलाही लाभ घेतला नाही याचे येस करा. त्याच्यानंतर ना तुमच्या रेशन कार्डचे झेरॉक्स येस करा. वैद्यकीय प्रमाणपत्र येस करा. त्याच्यानंतर इथं तुम्हाला काय करायला लागेल की त्याच्यापैकी कोणता मिळकत असल्याचा पुरावा लागेल, त्याला येस करा. त्याच्यानंतर ना पुढे पुढे गेल्यानंतर इथं स्वाक्षरी करायची, इथं अर्जदाराचे नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन आहे, याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं स्वतःचं नाव लिहायचं आहे, तुम्हाला वय, व्यवसाय काय करता, राहणार, तालुका, जिल्हा लिहायचा आहे. त्याच्यानंतर ना मी इथं काय करणार की काय या उपकरणासाठी खरेदी करण्यासाठी अर्ज करत आहे, म्हणजे काय घ्यायचं आहे त्यासाठी अर्ज करत आहे. आणि मी मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था सरकारद्वारे नियंत्रित सामाजिक कोणत्या याच्याकडून विनामूल्य प्राप्त केले आहे ते. त्याच्यानंतर बघा की इथं हे करायचं सेल्फ डिक्लेरेशनवरती, इथं स्वतःची सही करायची आहे, इथं तारीख लिहायची आहे, ठिकाण लिहायचं आहे. त्याच्यानंतर हे परत अजून एक सेल्फ डिक्लेरेशन आहे, त्यामध्ये स्वतःचं नाव, वय, व्यवसाय, राहणार, तालुका, जिल्हा लिहायचा आहे. त्याच्यानंतर तुमचे इथं कायमचा रहिवासी असून नावे मोजे, इथं जमीन आहे किंवा नाही इथे लिहायचे आहे. तरी माझे उत्पन्न जे आहे ते इथं उत्पन्न जे आर्थिक वर्षाचं आहे किती उत्पन्न आहे ते लिहायचं आहे. आणि इथं काय करायचं आहे की तारीख आणि इथं सही करायचं आहे. आणि हे तुम्ही काय करायचं आहे की तुम्हाला अपलोड करायचे आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.